काही दिवसाची इच्छा होती, पण काय म्हणजे अडचणीमुळं आणि काय भीतीमुळे दबली गेली होती. पण ती अडचण पण दूर झाली आणि ती म्हणजे मनात काय जी शंका ही होती ती पण दूर झाली. आज म्हणजे या दरबारात आपल्या देवीच्या आल्यानंतर ना जे काय आपल्या मनात भीती होती ती खरंच निघून गेली. मित्रांनो, इतकं भारी वाटतं इथं आल्यानंतर ना. आणि आपण कुठं आलो कुठं नाही बघा. ओमकारेश्वरी, मी बोलत आहे मम्मी गुरु. आज माझ्याकडे सांगोला वरून खिल्लारवाडी या ठिकाणी कविता म्हणून आलेली आहे. भगवती आदिमाय जगदंबा तिची सगळी मनोकामना इच्छा घेऊन आलेली आहे. तिची इच्छा अशीच पूर्ण व्हावी. तिचे जे काही उद्योगधंद्यासाठी उद्गारासाठी जे काही मसाल्याचे जे काही व्यापार करतायत जो काय करतायत तर भगवती आदिमाय शक्तीने तिचे खूप चांगले मसाले आहेत आणि तिने मलाही मसाला आणलेला आहे. आणि ती बोलत होती की आई तुम्हाला काय आणून काय नाही तर ती घेऊन आलेली आहे. आणि आपल्या आईच्या शक्तीत श्री जगत माता आदिमाया महाकाली जसं तिच्या युट्यूब चॅनल माध्यमातून सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांचं रक्षण कर आणि त्यांच्या असेच गावोगावी देश परदेशमध्ये तिचे मसाले संकट जावे आणि सगळ्यांनी घ्यावे. खरंच तिच्या हाताला खूप भगवतीने चव दिलेली आहे. ती तुम्ही एकदा तुम्ही घेऊन बघा. आणि ती आलेली आहे जगदंबा. बोल त्या मांढऱ्याच्या काळीचं सांग ते तुम्हाला आज दिसतीलच. आज ती कशी माझ्याकडून वेळ काढ. सकाळी आज 3 वाजता ती आलेली आहे आणि आता तिचा नंबर सकाळी 9 वाजता लागलेला आहे. ती 3 वाजल्यापासून ती नंबर लावून बसली होती पण तरी पण तिला लवकर पुढे घेतलंय कारण लहान लहान मुलं वगैरे घेऊन ती आलेली आहे.